कसं बसायचं? नंबर 2, कोणतंही काम ताबडतोब करायचं. इकडे मी याला का बोलवलं? मॅडम यालाच काम सांगत होतं. मॅडम चांगल्या मुलाला काम सांगतात, अभ्यासात हुशार नसते पण काम पटकन करतो. त्या प्रतिमा मॅडमसाठी टाळ्या वाजवा जोरदार. त्यांच्यामुळे मी आलो. त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या IAS झालेल्या पोरांच्या सत्काराला आल्या होत्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये. तर म्हणजे त्यांची तळमळ आहे खरं. म्हणजे आता माझ्या कार्यक्रमाला किती लोक असतात? हे पूर्ण पटांगण भरून जाते, पूर्ण पटांगण भरून जाते. माझा आता समर कॅम्प असतो, माझा कार्यक्रम कोणी हॉलमध्ये होतो, सरांचा कार्यक्रम कोणी हॉलमध्ये येते. कमीत कमी 100 कोटीचा हॉल, त्यामध्ये कार्यक्रम. पण त्या मॅडमची तळमळ आहे ना, घारं हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. मॅडमला म्हटलं, मॅडम फक्त प्रवास खर्च द्या. आमच्या PAनं त्यांना 5,000 सांगितले. मी मग हिशोब केला, म्हटलं 5,000 नाही होत, 3,000 होते. हां, कारण की तुमची शाळा मोठी शाळा आहे, किती सुंदर शाळा आहे. इकडे मेहंदी आहे, इकडे मेहंदी आहे, बकऱ्या चालल्या. बकऱ्या पाहायला होते. म्हणजे माझ्याकडे मुंबईचे पाहुणे आले, माझ्याकडे गाई म्हशी आहेत. तर ते सकाळी पाहिलं तर ते गाई म्हशीबरोबर फोटो काढून राहिले. म्हटलं अरे बा, हे गाई म्हशीबरोबर? सर म्हणे म्हैस पहिल्यांदा पाहिली, TV मध्येच पाहिली म्हणे, मोबाईलमध्येच पाहिली, तर म्हशीबरोबर फोटो. आता कोणी म्हशीबरोबर फोटो काढला तुम्ही मॅड होणार की नाही? बरं, तुम्हाला तुमच्या आईला दुःखात ठेवायचं आहे की सुखात ठेवायचं आहे? अरे जोराने सांगा ना. नक्की? मी सांगाल तेवढ्या गोष्टी कराल नक्की? काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. आईला सुखात ठेवायचं असेल तर काय करायचं? आता हा मुलगा आता आईला सुखात ठेवणार ना रे? हा, शिक्षकांना नमस्कार करणार ना? या इकडे पावरे किती पटकन येते जाऊ. चल आपल्या प्रतिभा मॅडमला वाकून नमस्कार कर. त्या मॅडमला कोण करेल रे? या सरांना कोण करेल? या सरांना? अरे उपसरपंच नाराज होतील ना. किती आदर्श मुलगा आहे सांगा बरं. सरांना ती आज्ञाधारक पोरगा आहे. बरं, मी त्याला बघा किती तल्लक पोरगा आहे की त्याला मी माझ्या पाया लागायला सांगितलं का? त्याच्या लक्षात आलं की सगळ्यांच्या पाया लागून राहिलो. अरे आपण सरांच्या पाया लागलं पाहिजे. बरं, तुम्ही एक काम करायचं, घरी गेल्याबरोबर आईच्या पाया लागायचं. कोणाच्या पाया लागायचं? आईला दुःख होईल की आनंद होईल? आई म्हणे अरे माझी मुलगी, मुली लागतील, मुलांचं काही खरं नाही. तर अरे पाया लागणार ना आईच्या? हा, बरं, पाया लागला की नाही मला सांगायचं. तर सगळ्यात पहिले आईच्या पाया लागायचं. अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही. कलेक्टरची परीक्षा द्यायला 35% मार्क्स पाहिजे. किती मार्क्स पाहिजे? 35% मार्क्स पाहिजे. परीक्षा पास व्हायला 25% मार्क्स पाहिजे. किती पाहिजे? कोणत्या वर्गातले प्रश्न येतात? या वर्गातले येतात. जोराने सांगा, कोणता वर्ग आहे? 12वी नंतरचा कोणताही प्रश्न कलेक्टरच्या परीक्षेला येत नाही. आणि प्रश्नाचे उत्तर दिलेले असतात. तुम्हाला फक्त मार्क करायला लागते. प्रश्न येते 3खेळा हा तालुका कोण्या, 3खेळा हे गाव कोण्या तालुक्यात येते? नागपूर, ब्रह्मपुरी, काटोल, नरखेड. फक्त मार्क करायचं असते. काय करायचं असते? परीक्षा झाला किती टक्के मार्क पाहिजे? पास व्हायला किती पाहिजे? कोण्या वर्गातले प्रश्न येतात? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. परीक्षा कठीण आहे का रे? कोण माहीतच नव्हतं. बरं, तुमचं जनरल नॉलेज पाहतो मी. ऐश्वर्या रायचं नाव ऐकलं का?
अमिताभ बच्चनचं. बरं, अमिताभ बच्चनच्या सुनेचं काय नाव आहे? ऐश्वर्या राय. बापरे, कोणाला कळलं माहिती. बरं मला सांगा, ऐश्वर्या रायला मुलगा झाला की मुलगी? अरे बाप, काय जनरल नॉलेज आहे. बरं मला सांगा, तीनखेड्याची लोकसंख्या किती आहे रे? 2 म्हणजे मला सांगा, तुम्ही तीनखेड्याला राहता, तुमच्या गावाचं नाव किती चांगलं आहे? टी फॉर टॅलेंट, टी फॉर आय फॉर आयडियल. अरे आदर्श गाव आहे तुमचं. गावाचं नाव किती सुंदर आहे. आपल्या शाळेचं नाव लोकमान्य. एल फॉर लर्निंग, लर्नेड. आता आपल्या गावाचं नाव हे करावं लागेल ना. सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, सगळं कॉन्फिडन्स वाढवायचा. हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असताही निजडी छाती, उणे मला हो काय, उणे मला हो काय. ते लोक येतात अनुसाय मातेच्या दर्शनाले, ते 3 खेळून जातात. अरे 3 खेळा, ग्रामीण भाग आहे, भाग असलेले रे भाऊ. कोणा असं म्हटलं त्याला म्हणजे खबरदार, आमच्या गावाबद्दल काही बोलला तर अरे आमचे आई वडील अन्नधान्य पिकवतात म्हणून तू जिवंत आहे. माझ्या आई वडिलांना अन्नधान्य पिकवणं बंद केलं, काय मोबाईल खाशील? जीवन जगण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे की धान्य आवश्यक आहे? धान्य कोण पिकवते? आपले वडील कोण आहेत? पुण्या मुंबईचे लोक चांगले आहेत की आपले वडील चांगले आहेत? म्हणून असं छाती टॉपपणे सांगायचं, हे बाबू पुण्या मुंबईचा असते पण आम्ही 3 खेड्याचे आहोत, टॅलेंट आहोत. बरोबर आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणते काम ताबडतोब करायचं. पेपरचं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? बरं, हे सगळं कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं. तुम्ही किती मोठी संख्या लिहा, 1 2 3 4 10 संख्या लिहा. ते सर तुम्हाला तुम्ही लिहिल्या की तिकडे पाठ करतील पण ते सांगतील तुम्हाला. 20 आकडी संख्या लिहा, ते तुम्हाला तिकडे पाठ करून सांगतील. ते सर आहे. यांची फी माहीत आहे? एका मुलाला 8,000 रुपये. किती? एका मुलाला 8,000. त्यांच्या कार्यक्रमाचं बजेट 2-2, 3-3 लाख रुपये असते एका कार्यक्रमात. पण ते आले, चांगले आहेत. त्यांचं नाव आहे प्रवीण, P फॉर पॉझिटिव्ह, P फॉर त्यांचं नाव आडनाव शेंडे, S फॉर सक्सेस. साड्या वाजवून जरा. विलास वानखळे सर डायलिसिसवर आहे. डायलिसिस माहिती आहे ना तुम्हाला? रक्तशुद्धीकरण करावं लागतं. किडनी खराब आहे त्यांची, तरी पण त्यांना मी म्हटलं सर आमच्याबरोबर चला. आले. बरोबर आहे. मग त्यांनी हे विचार केला का नाही सर एक काम, कोणते काम ताबडतोब करायचं पटकन. आईने म्हटलं उडी टाकायची उडी. पण आम्ही मुलांना 3ऱ्या मजल्यावरून सांगतो की उडी टाका. नाही उडी टाकली त्याला ढकलून देतो. पण आम्ही काय करतो, 3 जाळे ठेवतो खाली, खाली कोंबच्या गाद्या ठेवतो. त्याने एक वेळ उडी घेतली की तो असा 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 उडते. तो वर येते म्हणते काका अजून एक वेळ टाकला. कोणते काम ताबडतोब करायचं. चेहरा कसा पाहिजे? आता मी म्हातारा माणूस आहे पण माझ्या चेहऱ्यावर काय चैतन्य आहे. बरोबर? चैतन्य नावाचा पोरगा आहे का? त्याने छान भाषण दिलं. सर माहिती सर, त्याच्याचमुळे आम्ही तुमच्या तिथे भेटीला आलो मुलं घेऊन त्यावेळेला धनवटी नॅशनल कॉलेजला. बरं बरं बघा. चला चैतन्यसाठी टाळ्या वाजवा. एक लक्षात ठेवायचं. आता मला बोलायचं खूप होतं. मला दुसरा पण कार्यक्रम आहे, जेवण पण करायचं आहे, तुम्हालाही करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, गरीबी वगैरे काही नसते. मी झोपडपट्टीतले मुलं कलेक्टर करून दाखवले. झोपडपट्टीतले ज्यांची खायची सोय नाही. आत्ता माझी पल्लवी चिंचगळे नावाची मुलगी कलेक्टर झालेली आहे. पण मी ट्रेनिंग कोण्या वर्गापासून देतो? 2री पासून. 2री 3री 4थी 5वी 6वी 7वी. फी किती आहे? 1 रुपये. किती रुपये? 1 रुपये फी आहे फक्त. वर्षाचे 365 रुपये. मग सांगा एवढ्या कमी पैशामध्ये चॉकलेट तरी भेटते का रे? 1 रुपये नाही. पण मी मुलांना कलेक्टर होण्याचं ट्रेनिंग देतो. माझ्याबरोबर किती कलेक्टर आहेत? 373 कलेक्टर. किती? 373. आपल्या नागपूर विभागाच्या ज्या कलेक्टर कमिशनर मॅडम आहेत विजयालक्ष्मी बिद्री, त्यांनी माझे सगळीकडे कार्यक्रम लावले. नंतर कलेक्टर आहेत VP निटणकर, ते माझ्याकडे मुलांना शिकवायला आले. 3-4 ठिकाणी त्यांचे कार्यक्रम ठेवले.
तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं की आपण स्वतःला काय करायचं की तयार करायचं. हा चांगला मुद्दा आहे. शेवटच्या सरांशी याला एका मिनिटात बदलून राजा तुला कलेक्टर करणारा शेखर चांगला कर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली आपण फरक कर जरा अजून करत परत कर पहिला सेकंड चांगला होता की शेवटचा मी काही त्याला सांगितलं का त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण दिली हां आणि त्याला आता कळत सांगितलं. आता यानं काय करायचं कलेक्टर व्हायसाठी रोज 30 प्रश्न सोडवायचे. कसे सोडवायचे सांगेल मी तुम्हाला. 30 सोडवले महिन्याचे झाले 900 म्हणजे 1000. एका महिन्याचे 1000 12 महिन्याचे 12000 12 महिन्याचे कोणावर का तरी दादा हवी तर माझी नात आहे 5व्या वर्गात एवढी खाल्ल्या तिच्या आईपेक्षा उंच आहे ते. पण तिनं 3ऱ्या वर्गात असताना कंपनी काढली. 27 कलेक्टरला भेटली ती आतापर्यंत 27 कलेक्टरला. तिला काही वाटतच नाही कलेक्टर म्हणजे पण ती आमच्या बरोबर राहते. बरोबर आहे ना. फरक पडेल की काहीच वाटत नाही. पण आता माझी नात पुस्तक वाचते रोज 50 पेजेस वाचते अभ्यासाव्यतिरिक्त. त्या पुस्तकात तिनं वाचलं की तो जो हिरो असते तो कंपनी काढते शरबत विकते. माझ्याकडे आली आजोबा मी शरबत विकते बॉटल आणल्या शरबत तयार केलं. आता आमच्या कॉलेजमध्ये सगळे घरं मोठेच घर आहे तिथं तिनं शरबत विकते. आता एखादा जर आजोबा असता या सर सरांसाठी टाळ्या वाजवा जरा. चला आपले पाहुणे आलेले आहेत टाळ्या वाजवा जरा. नंतर तिनं साबण विकल्या नंतर कॅलेंडर विकल्या. पण तुम्हाला हे सांगितलं पाहिजे तिथे कॅलेंडर 65 रुपयाला कोणीच घेतलं नाही. आता माझ्याकडे येणारे लोक कोण आहेत कलेक्टर कमिशनर DSP मंत्री राज्यमंत्री. तिचं कॅलेंडर 65 रुपयाचं कॅलेंडर 500 रुपयाला गेलं. 65 रुपयाचं कॅलेंडर 500 रुपयाला गेलं. एक मंत्री आले घरी राजा आणि त्यांनी तिचं कॅलेंडर 3500 रुपयाला विकत घेतले. किती तिचा कॉन्फिडन्स वाढला. आज कोणी आलं वानखडे काका आले किंवा शेंडे काका आले ते इंट्रोडक्शन करते ते माय सेल्फ सदा I started my company. The name of our company is Cycle Delivery Company. This is calendar for you. Please 65 rupees please. ते पाहतात प्रेझेंटेशन पाहतात आणि तिला कोणीच तिचं कॅलेंडर 500 रुपयाला घेतलं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं छोटं काम करा काही फरक नाही पडत. मी लहान असताना दूध विकत होतो. सकाळी उठायचं 5 वाजता दूध विकायचं आणि नंतर शाळेत जायचं. पण नंबर कोणता होता पहिला. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या बोर्डावर माझं नाव लिहिलेलं आहे. सगळ्या परीक्षामध्ये पहिला आलो. विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पहिला आलो. आणि मला असं वाटलं की आपल्या खूप आहे म्हणून मी रोज 5 भाषा शिकतो. किती 5 भाषा किती 5 भाषा माझा गळा. पण आता एका शाळेमध्ये गेलो पण मी अर्धा घंटा बोललो चालेल का. मॅडम म्हणतात एका शाळेमध्ये गेलो एक पोरगा उठून उभा राहिला सर 2-3 घंटे बोला म्हणे. म्हटलं यार माझा गळा दुखेल ना. सर काही टेन्शन नाही घ्यायचं म्हणे भाषण झाल्यानंतर दाबून देऊ. तुम्ही माझा गळा दाबून देणार आहे का. बच्चे मनके जोरानं बच्चे मनके बच्चे मनके. कलेक्टर व्हायचं असेल तर बघा मुले लवकर कलेक्टर होऊ शकतात. डेप्युटी कलेक्टर तो अशा होता रोज 30 प्रश्न सोडा. महिन्याचे झाले 900 म्हणजे 1000. एका महिन्याचे 1000 12 महिन्याचे 12000. हा 10वीला आहे. 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर. याला कलेक्टरची परीक्षा द्यायला 7 वर्ष वेळ आहे. 12 7 84. हा प्रश्न सोडेल 84,000. किती 84,000. कलेक्टरच्या परीक्षेचे प्रश्न किती येतात 180. किती प्रश्न येतात 180. किती प्रश्न येतात 180. कलेक्टरच्या परीक्षेला हा बसला नापास होईल की पास. नापास होईल की पास. नापास होईल की पास. कलेक्टर साहेबांसाठी टाळ्या वाजवा.
पण परीक्षा एवढी सोपी नसते. मी आता याला एक कठीण प्रश्न विचारतो. प्रश्न कसा आहे? कसा आहे? याला उत्तर येणार? फार आहे दादा, प्रश्न कठीण आहे. हं? उत्तर तुला एका सेकंदात द्यायचं आहे. हं? तुझं नाव काय? हं. याला मी काय केलं, घाबरून टाकलं की मी तुला कठीण प्रश्न विचारणार आहे, तुला उत्तर येणार नाही. प्रश्न खूप सोपा विचारला, पण कलेक्टरच्या परीक्षेमध्ये यानं जर पासून उत्तर दिलं तर याला 1 पैकी 0 मार्क्स नाही मिळणार, -1 भेटेल, कारण की याचं उत्तर चुकलं आहे. प्रश्न काय विचारला? तुझे नाव काय आहे? काय उत्तर आहे याचं? सांगा बरं. कोण? माझे नाव. हा, माझे नाव. अरे बापरे, हुशार पोरी आहे मॅडम. हा, उत्तर आहे माझे नाव भूपेंद्र आहे. थोडं तिखट पीठ लावायचं. व्हेरी गुड आफ्टरनून सर, माय नेम इज भूपेंद्र. थँक्यू सर. सर तुम्ही किती सुंदर भाषण देत आहे. तुम्ही मॅडमला म्हटलं, मॅडम तुमची साडी किती सुंदर आहे. प्रॅक्टिकल मध्ये 5 मार्क. बरोबर आहे ना? हे बघा, बरोबर आहे की नाही? तुम्ही शेजारच्या काकूला म्हटलं, काकू साडी किती सुंदर आहे. काकू म्हणते ये चहा घ्यायला, नाश्ताही करून देतील. तुम्ही काकूला म्हटलं, काकू साडी नाही शोभली तुम्हाला. काकू चहा पाचता का? काकू हट. बरोबर आहे. म्हणून काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं चांगलं बोलायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची, चांगलं बोलायचं, 30 प्रश्न सोडवायचे. आणि कोण, चला तुमच्या मित्राशी मैत्रिणी शेक हँड करा, कळत करा, चला शेक हँड करा. तर आणि एक लक्षात ठेवायचं, त्या मुलांची काढणार आहे भाऊ. एक लक्षात ठेवा, मी फीमध्ये अर्धी सवलत देऊन टाकेल तुम्हाला. राहण्या जेवणाचे पैसे भरले तरी चालतील. तुमचे 5-10 मुलं जरी आले तरी बाकीच्या 5-10 मुलांना तयार करतील ना. बरोबर आहे ना? ही कन्या जर येत असेल आमच्याबरोबर तर हिचं राहणं, जेवण, खाणं, शिक्षण सगळं करू, काही फरक नाही पडत. काहीच काळजी नाही करायची तुला. पुढे जात असेल. माझे बरेच 373 कलेक्टर माझ्याबरोबर आहेत. मी विजयलक्ष्मी बिजरे मॅडमला सांगेन, बी निटणकरला सांगेन. माझे जे विद्यार्थी कलेक्टर झालेले आहेत त्यांना सांगेन. ती ज्या समाजाची असेल, त्यांनी समाजाची असेल तर निटणकर साहेबांना सांगेल. समजा मराठा समाजाची असेल तर पुरुषोत्तम खेडेकरांना सांगेल. दलित समाजाची असेल तर पल्लवी चिंचखेड्याला सांगेल. अपंग मुलं लवकर कलेक्टर होऊ शकतात. माझा एक मुलगा अपंग आहे, कलेक्टर झाला. कारण की अपंगासाठी 3% आरक्षण आहे आणि मुलींसाठी 30% आरक्षण आहे. किती? 1000 जागा निघाल्या तर 300 मुली घ्यायला लागतात. किती मोठी संधी आहे. माहीत नाही. ऐश्वर्या रायला पोरगा झाला की पोरगी ते माहीत आहे. ST मध्ये महिलांसाठी जागा राखीव आहे, लिहिलाय स्त्रियांसाठी राखीव. सीट नंबर सांगा. सीट नंबर आहे 21, 22, 23, 24, 25. मी इथं म्हणजे मी 21 नंबरवर बसलो आहे. तुम्ही म्हणू शकता सर महिलांसाठी राखीव. तुम्ही महिला आहे का? आणि समजा मी ऐकलं नाही, मी म्हटलं मी नाही उठत, कंडक्टरला सांगायचं. कंडक्टरने नाही ऐकलं, डेपो मॅनेजरला सांगायचं. तिथल्या तिथं कंडक्टर सस्पेंड होतो, तिथल्या तिथं दुसरा कंडक्टर येतो. पण आपल्याला माहितीच नाही. म्हणून अवेअरनेस म्हणून काय, ताड बसलं पाहिजे. कसं बसलं पाहिजे? ताड. नंबर 2 काय केलं पाहिजे? रोजचं काम रोज केलं पाहिजे. मला सांगा, तुमच्या आईला स्वयंपाक करता येतो का? नक्की. जेवण करायला नाही येणार मी. पण मला सांगा, तुमची आई पहिल्या वर्गात असताना तुमच्या आईनं पोळी लाटली असेल. पहिल्या वर्गात असताना पहिली पोळी मस्त गोड आली असेल, आहे ना? व आपले तिकडे भारताचा. आता तुमची आई गप्पा मारते, TV पाहते, पोळ्या करते, तिरपी येते का? मग आई कुठे म्हणजे हॉटेलमध्ये ट्रेनिंग घेतलं का? नाही, घरी. मग तुमच्या आईचा अभ्यास घरी करता येतो तुम्हाला. समोर या थोडं. आणि परीक्षेला जाताना तुम्हाला जे प्रश्नपत्रिका येते, एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तरी लिहायचं. प्रश्न आला समजा 10वा, काठोळे सरांचं चरित्र लिहा.
असा येणार नाही पर्यंत पण लिहायचं काठोळे सर चांगले आहे. कोणाला लागू पडते? काठोळे सरांचा स्वभाव चांगला आहे, काठोळे सरांवर संस्कार चांगलेले झालेले आहे. काय म्हणतो? प्रश्न कोरा सोडायचा नाही आणि सेंटरवर आधी जायचं. तुम्ही पहा व्हिडिओ पाहिलेच की 1 मिनिट उशिरा झाला त्या बिहारमधल्या मुलांना येऊ दिलं नाही, 2 मिनिटं झाला उशीर येऊ दिलं नाही. वाटेत काही अडचण नाही. त्यात आपण सायकलनं चाललो, सायकल पंक्चर झाली, बरोबर आहे. आता तुमचं सेंटर जवळ आहे बिस्कूट, पण जायचं आणि परीक्षेच्या पेपरच्या वेळेस अभ्यास करायचा. डोळे मिटून शांत बसतात. आपण बाजूनं फाडतो, तसं करायचं नाही. काही काही मुलं पाहतो मी शहरातले, वडील स्कूटर चालवत असतात, पाठीमागं बसतात, पाठीमागे पुस्तकाची पानं, आणि एखादा जर असा तोल जाऊन पडला तर सेंटर जायची दवाखान्यात. जास्त अभ्यास करून जास्त आता जो केला आहे ना त्या अभ्यासाची रिव्हिजन करा आणि सर सांगतील तुम्हाला. म्हणजे अभ्यास करायचा, समजा हे मेहंदीचं पान आहे, आता या मेहंदीच्या झाडावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, एक एक पान अभ्यास करा. थोडक्यात त्या प्रश्नाची समरी लिहून काढा. उदाहरणार्थ 3 खेड्याची शाळा आहे, म्हणजे 3 खेडा, तालुका नरखेड, शाळेचं नाव लोकमान्य विद्यालय, मुख्याध्यापकाचं नाव, शिक्षकांचं नाव, विद्यार्थी संख्या, उपसरपंचाचं नाव, शाळेचं पटांगण किती मोठं आहे, हे सगळं लिहिलं. मग आपल्याला लिहिता येते की नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, त्या गावाचं नाव आहे 3 खेडा. त्या गावामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रेवतकर साहेबांनी एका शाळेची निर्मिती केलेली आहे. त्या शाळेचं नाव आहे लोकमान्य विद्यालय 3 खेडा. आपण तिकट-मीठ लावणं शिकलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. म्हणजे ते विस्तार करता आला पाहिजे आणि खचून जाऊ नका. अमिताभ बच्चन नापास झालेला आहे, लता मंगेशकर नापास झालेली आहे, सचिन तेंडुलकरही नापास झालेला आहे. नापास झालेल्या मुलांची गोष्ट नावाचं पुस्तकच आहे. तुम्ही नापास होणार नाही, कारण की आता सध्या सगळं बोर्ड झालं, तुमचे शिक्षक झाले, सगळे पॉझिटिव्ह आहे. कोरोनानंतर शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे, तुम्ही नापास होणारच नाही. पण माझी गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण पेपर सोडवायचा. 100 मार्काचा असेल 100 मार्काचा, 90 मार्काचा असेल 90 मार्काचा, 80 मार्काचा असेल 80 मार्काचा. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी प्रश्न लिहून ठेवा. तुम्हाला जे जे आठवतं ते लिहा, चुकलं तरी चालेल, बरोबर आहे ना. आम्हाला समजा तुम्हाला 1 मार्क कमी पडत असेल आणि मला दया आली की या पुरीला पास करायचं, पण 1 मार्क मी कोऱ्या पेअरला देणार आहे का? काही लिहिलेलं असलं तर अर्धा मार्क टाकेल, अर्ध्या मार्काचा 1 मार्क होईल. म्हणून सेंटरवर जा. एक प्रश्न जास्त लंबा लचका नाही लिहायचं, पूर्ण पेपर सोडवणं महत्त्वाचं आहे. पूर्ण जो तुम्हाला पेपर आहे ना, जो 80 मार्काचा असेल, 60 मार्काचा असेल, 100 मार्काचा असेल, 50 मार्क, तो सोडवणं गरजेचं आहे. आणि पेपरवर जा. पेपरच्या दिवशी सेंटरवर गेल्यानंतर काहीही वाचू नका, डोळे करा, मेडिटेशन करा. मी तुमच्या शाळेमध्ये वारंवार येईल. आता शेंडे साहेब तिथं खूपच मोठे आहेत, तुम्हाला निवडलं, अरे बापरे एवढी मोठी बोर्डभर संख्या आहे, त्यांनी भरभर वाचून दाखवली. वाचून नाही, ते इकडे पाठ करतील आणि तुम्हाला वाचून दाखवतील. चांगलं आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. काय होणार, काय होणार? बरं मला सांगा, डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो रे? इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? परीक्षा कोणा भाषेत देता येते? मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये देता येते, इंग्रजीमध्ये. परीक्षा द्यायला किती टक्के मार्क्स पाहिजे? 35. पास व्हायला कोणावर प्रश्न येतात? परीक्षा कठीण आहे की सोपी? मग काय होणार? तुम्ही इंजिनियर होणार, डॉक्टर होणार की कलेक्टर होणार? काय होणार? बापरे मॅडम, एवढे पोरं कलेक्टर झाले आणि आपल्या गाड्या घेऊन जर आले ना, पटांगण हाऊसफुल. खूप आनंदाचा दिवस असेल सर. तर आता मॅडम म्हणतात आनंदाचा दिवस. आता सावधान. दोन्ही डोळे मिटायचे, दोन्ही हात, नमस्कार करायचा, म्हणायचं मी. जोराने म्हणा जरा, मी कलेक्टर होणार आहे. कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये देता येते. कलेक्टरच्या परीक्षेला एका वयाला 35% गुण लागतात.
कलेक्टरची पहिली परीक्षा पास व्हायला 25% गुण लागतात. या परीक्षेला 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे प्रश्न येतात. ही परीक्षा सोपी असते. मी रोज 30 प्रश्न सोडविणार आहे. मी रोजचा अभ्यास रोज करणार आहे. मी माझ्या आई वडिलांचा गुरुजनांचा मान सन्मान करणार आहे. या देशासाठी खूप लोकांनी आपले प्राण दिलेले आहे, रक्त सांडलेले आहे, झालेले आहेत. त्यांची शपथ घेऊन मी सरांना व मॅडमला असे वचन देतो की मी मोठा झाल्यावर माझ्या शाळेची, माझ्या गावाची, माझ्या तालुक्याची, माझ्या जिल्ह्याची, माझ्या राष्ट्राची सेवा करणार आहे. मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझे व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी, तपस्वी करणार आहे. मी जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. दोन्ही हात एक प्रकार चोळा, डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि माझं भाषण आवडलं असेल तर जोराने टाळ्या वाजवा. तुमच्या मुख्याध्यापकांसाठी आणि सरांसाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. आपल्या आईसाठी याच्यासाठी टाळ्या वाजवा.